लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत राहाता येथील सहयोग फाउंडेशन, राहाता नगरपालिका व गुड मॉर्निंग ग्रुप राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल फेरी काढण्यात आली। या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला। राहाता नगरपालिका येथून रॅलीची सुरुवात करून संपूर्ण शहरातून फिरून वीरभद्र महाराज मंदिर समोर बाजार तळावर समारोप करण्यात आला। रॅली दरम्यान घोषणा व गीतांद्वारे मतदारांचं प्रबोधन करण्यात आलं। अर्जुन परमेश चव्हाण व साईशा परमेश चव्हाण या चिमुकल्यांचा सहभाग सर्वांचा आकर्षण बिंदू ठरला। राहाता गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळे यांनी सर्वांचे स्वागत करून सायकल रॅलीचं प्रयोजन विशद करत सूत्रसंचालन केलं। मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा सहयोग फाउंडेशनद्वारा सत्कार करण्यात आला। आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी लोकशाहीचं महत्त्व सांगत जिल्हाधिकारी सालेमठ यांनी 75% मतदान करणाऱ्या गावाला व सोसायटीला लोकशाहीचे शिल्पकार हा पुरस्कार देणार असल्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करावे अशी विनंती केली। माजी सैनिक संघटनेचे भानुदास गाडेकर म्हणाले, लोकशाहीमुळे आपण आपल्या मर्जीनुसार जीवन जगत आहोत, म्हणून लोकशाही जिवंत राहण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन केलंय। शेवटी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावाने यांनी सर्वांचे आभार मानले। या सायकल रॅलीत राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे, ॲडव्होकेट गोरखनाथ दंडवते, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, संजय बाबर, भारत दवंगे, दीपक दंडवते, डॉक्टर संजय उबाळे, मोहन तांबे, अरविंद बावके, बबलू फतांगरे, अनिल सातव, संजय वाघमारे, सीताराम बावके, उमेश लुटे, व्यंकटेश अहिरे, मनोज पिपाडा, रवींद्र धस, सुभाष दंडवते, नारायण गाडेकर, शिवाजी पोटे, विठ्ठल निर्मळ, संतोष बावके, प्रणव लावर, नामदेव गवते, अनिल पवार, परमेश चव्हाण, सचिन बनकर, सागर माळवे, साई कुंभकर्ण, अर्जुन चव्हाण, साईशा चव्हाण, राहाता नगर पालिकेचे मुख्य लिपिक रवींद्र बोठे, स्वच्छता निरीक्षक विजय आवारे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे, लिपिक दिलीप सोनोने, स्वच्छता विभागाचे सलमान शेख, प्रकाश पगारे, आकाश वाघमारे आदी मान्यवर सहभागी झाले होते। लोकशाही देश म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य। आता आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी 140 कोटी आहे अंदाजे, आणि दर 5 वर्षांनी आपल्याला हा योग येत असतो की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या वतीने म्हणजे संपूर्ण लोकांच्या वतीने कारभार बघत असतात। तर हा दर 5 वर्षांनी येणारा योग आहे। सर्व राहतेकरांना मी विनंती करतो की सर्वांनी उद्या 13 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा। यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी पण मिशन 75 हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। ज्या गावांमध्ये 75% जास्त मतदान होईल त्या गावांना लोकशाहीचे शिलेदार असा सन्मान केला जाणार आहे। तसेच ज्या आपल्या हाऊसिंग सोसायटी आहे राहाता शहरात, त्यांना मी आवाहन करेल मी सहयोगाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 100% मतदान होणार आहे हाऊसिंग सोसायटी, त्यांना बी लोकशाहीचे शिल्पकाराचा पुरस्कार दिला जाणार आहे। तरी सर्व राहतेकरांनी मतदानात सक्रिय सहभाग घेऊन आपले मतदान जास्तीत जास्त कसे होईल यासाठी मी आवाहन करतो। सहयोग ग्रुपने ही प्रचार फेरी काढली, त्या निमित्ताने मी त्यांचंही आभार मानतो आणि सर्वांनी उद्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन करतो। थँक्यू। करण्यात येत आहे की कृपया या आवाजाकडे लक्ष असू द्या। पहाटेची भुपाळी होते तसा माणूस जागा होतो आणि लोकशाहीचा दिवस येतो तशी लोकशाही जागी होते। ही लोकशाही जर टिकवायची असेल, जगवायची असेल तर मतदानाने आपण आपला मताधिकार बजवून प्रत्येक मतदाराने उद्या दिनांक 13 मे रोजी आपल्या परिसरातील आपलं नाव ज्या बूथवर आहे, आपलं नाव ज्या मतदार यादीत आहे त्या मतदार यादीतलं नाव पाहून, अनुक्रमांक पाहून आपण बूथवर जाऊन कोणत्याही भूलतापांना आमिषांना बळी न पडता मतदान करायचं आहे। नेहमी आपण असं म्हणत असतो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। लोकशाहीचा जर धागा व्हायचा असेल तर आज ही मोठी संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान उद्या 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत होणार आहे। सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की आज सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून तसेच राहाता नगरपालिकेच्या माध्यमातून आणि तमाम राहत्यावर प्रेम करणारे, देशावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी मतदार जागृती अभियानाचा सायकल फेरी काढण्यात आली होती। सायकल फेरीचा उद्देश असा आहे की देशाला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत।
आणि देश जर 40 आणि 45% मतदानावर आपले लोकप्रतिनिधी निवडून देणार असेल तर खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडून दिले जात नाही आणि म्हणून मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब सीताराम सालीमठ यांचं मिशन 75 आहे. या 75च्या माध्यमातून आपलं गाव 100% मतदान कसे करेल त्यासाठी आपण स्वतः, आपले कुटुंबीय, त्याचबरोबर आपले शेजारी पाजारी यांचं मतदान घडवून आणायचं आहे. त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं त्यांना आमिष दाखवणार नाही आहेत. त्यांची जागृती करून या ठिकाणी मतदान करणार आहोत. उद्या आपण सर्वजण एक लक्षात ठेवायचं आहे की माझा हा मताधिकार आहे, हा मताधिकार मला बजवायचा आहे. मतदान कोणतंही दान केल्यानंतर परत मागण्याची संधी नसते, परंतु मताधिकार असा आहे. सर्वांना नमस्कार. इतक्या पहाटे आपण सर्वजण ह्या सायकल रॅलीत सहभागी घेतले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. राहता नगरपालिकेचे CO वैभव लोंढे साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी इथं आले, त्यांना मी धन्यवाद देतो. गुड मॉर्निंग ग्रुपचे मोकळ सर आणि त्यांचे सर्व सहकारी इथं आले, त्यांचे आभार मानतो. सहयोग फाउंडेशनचे देखील सर्व सदस्य इथं आलेत, त्यांचे मी आभार मानतो. आणि विशेष आभार म्हणजे अर्जुन आणि साईशा चव्हाण हे 2 छोटे खास त्यांच्या वडिलांबरोबर इथं आले, त्यासाठी त्यांना खास विशेष धन्यवाद देतो. आणि साहेबांनी आणि सर्व वक्त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे मतदान हा आपला अधिकार आहे. आपल्याला लोकशाहीने बळकट करायची असेल तर प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे. त्यासाठी मी परत एकदा विनंती करतो, सर्वांनी मतदान करा आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. ओम साई. ओम साई योगा मंडळ, राहता नगर परिषद, गुड मॉर्निंग ग्रुप व राहता तालुका माजी सैनिक या संघटनेच्या वतीने आपण राहता तालुक्यात मतदार जागृतीसाठी सायकल फेरी काढली. या सायकल फेरीसाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आज आपण सर्व मतदारांना, राहता शहरातील, राहता परिसरातील सर्व मतदारांना विनंती करतो की उद्या सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण आपला मतदानाचा बहुमोल हक्क बजवावा. व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आपणास आव्हान केलेलं आहे की आपण जास्तीत जास्त मतदान करून तो जास्त मतदान केल्याचा सन्मान आपल्या गावाला, आपल्या सोसायटीला, आपल्या परिसराला लाभावा, यासाठी आपण प्रयत्न करावा. लोकशाही जिवंत राहिली तरच आपण संविधानिक पद्धतीने आपलं जीवन जगू शकतो. हा इतका संदेश देण्यासाठी आपण सर्वांसमोर आलेलो आहोत. आपण जास्तीत जास्त मतदान करावं, आपण आपला अधिकार बजवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.